सांगायला सुरुवात झाली. ब्रह्मदेव चिंता करत बसले. हिरण्याक्षानं रसातळाला नेले, पृथ्वीवर आणायची कशी, चिंतन सुरू झालं. कशी आणायची? ब्रह्मदेव चिंता करायला लागले. त्या चिंता मग्न अवस्थेत ब्रह्मदेवाच्या नाकातून श्वासोच्छ्वासातून भगवंताने अंगुष्ठ मात्र वराह रूपानं प्रकटन केलं. वराह अवतार भगवंताचा झाला. भगवान वराह रूपानं प्रगट झाले. वराह रूपानं प्रगट होऊनही भगवत तत्व त्याच्यातलं काही बिघडत नाही. नाथ महाराजांनी दृष्टांताने चिंतन केले. साखरेची निंबोळी केली, जेवी कडूपणा नाही आली, तेवी सुकरादी योनी जन्मली, नाही भंगली चित्सत्ता. वराह रूपानं भगवान प्रगट झाले. अवयवात भगवंतानी यज्ञ धारण केले, म्हणून यज्ञ वराह असा भगवंताचा हा अवतार मानला जातो. आणि इकडं हिरण्याक्ष कोण, त्याच्या संबंधानं कथा सांगताना मग पुन्हा शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. राजा काय झालं, कश्यप आणि दिती यांचा संसार चालू होता. एका ऋषी दितीला तिन्ही सांजेच्या वेळेला कामपीडा झाली. कश्यप ऋषी अग्निहोत्राला हवन देण्याकरता म्हणून अग्निशाळेत स्नान करून गेलेले असताना हिची काम बाधा अनावर झाली. वासनापूर्तीचा आग्रह धरून दिती यज्ञशाळेमध्ये गेली. कश्यपाने तिला समजावायचा प्रयत्न केला, समजूत झाली नाही. विकारांध झाली होती. दिवा पश्यती नो लोको काको नक्तम न पश्यती अपूर्व कोपी कामांधो. दिवा नक्तम न पश्यती, कामांधाला दिवसा रात्री कधीच दिसत नाही. कावळ्याला दिवसा दिसत नाही, घुबडाला रात्री दिसत नाही, पण कामांधाला रात्र दिवस कधीच दिसत नाही. अंधी करोमी भुवनम बधिरी करोमी, कामाची प्रतिज्ञा आहे. मी सगळ्या जगाला आंधळ करेन, बहिर करेन, कामाची प्रतिज्ञा आहे. दितीला काम बाधा झाली, वासना अनावर झाली. आणि अशा अवस्थेमध्ये कश्यपाचा नाईलाज झाला. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला कश्यपांना विषय सेवन करावं लागलं. त्याच्यातून दितीला गर्भ राहिला. वासनानुसारी संसार झाला. परत स्नान केलं कश्यपाने, अग्निहोत्राला होम दिले. दितीला पश्चाताप झाला. दिती कश्यपाच्या जवळ येऊन बसली. म्हणे महाराज माझं चुकलं. दितीला कश्यपाने सांगितलं, दिती एक चुकलं नाही म्हणे, चार चुका तुझ्याकडून झाल्या. काय? अप्रायत्यात आत्मनसते, अंतःकरणाचा निग्रह तुला करता आला नाही. 1 वेळ चुकली. 2 माझी आज्ञा मानली नाही. 3 आणि तिन्ही सांजेला भगवान शंकर आकाश मार्गाने संचार करतात, विषय सेवनानं त्यांचा अनादर होतो हे सांगून तू ऐकलं नाही, शंकराचा अपमान केला. 4 काय होईल महाराज, तुझ्या उदरीत 2 मुलं जन्माला येतील या विषय सेवनानं, जगाला उपद्रवी होतील, त्रास देतील. महाराज काहीतरी कृपा करा. ते 4 गोष्टी जशा चुकल्या तशा 4 गोष्टी चांगल्या झाल्या. काय चांगलं झालं? तुला पश्चाताप झाला, चांगलं झालं. लवकर योग्य अयोग्य कळालं, चांगलं झालं. माझ्याविषयी आता तरी आदर बुद्धी निर्माण झाली, चांगलं झालं. शंकराविषयी आस्था निर्माण झाली, चांगलं झालं. या 4 चांगल्या गोष्टीने एक गोष्ट चांगली होईल. काय? तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या 2 मुलांपैकी एका मुलाच्या पोटी भगवंताचा भक्त भगवदंश प्रल्हाद निर्माण होईल. कृपा करा महाराज, माझ्या मुलांचा घात होऊ नये. जगाला उपद्रवी निर्माण होतील म्हणता, पण काय त्यांच्या कल्याणाची व्यवस्था? मग कश्यपाने कृपा करून सांगितलं, भगवान तुझ्या मुलांचा नाश करतील, त्यांना त्यांचं कल्याण होईल. मग हे दितीला गर्भधारणा झाली. गर्भात आले कोण? जय विजय आले म्हणे. वैकुंठातले भगवंताचे द्वारपाळ जय विजय. सनकादिकाला त्याने अडवलं. सनकादिकाने त्यांना शाप दिला. त्या शापानं त्यांचं पतन झालं. ते जय विजय गर्भामध्ये आले. दितीला गर्भधारणा झाली. गर्भ तिनं 100 वर्ष पोटातच धारण करून ठेवला. पण कधीतरी जन्म देणं भागच. पूर्णे वर्षशते साध्वी पुत्रौ प्रसुषुवे यमौ. 2 मुलं जन्माला घातली, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. दोघंही जन्माला आले. दोघांचे तप सुरू झालं. विंध्य पर्वतावर जाऊन दिव्य तपश्चर्या करून दोघांनी दिव्य सामर्थ्य निर्माण करून घेतलं स्वतःच्या ठिकाणी. जगाला पीडा करायला लागले. या हिरण्याक्षांना तरी पृथ्वी नेऊन रसातळामध्ये ठेवून दिले दाबून. आपल्या मालकीची करून घेतली. तिच्यावर आपली सत्ता सांगायला लागला. एका दिवशी असा इतस्ततः संचार करताना वरुणाला भेटला आणि वरुणाला म्हणायला लागला, तुझ्याशी मला युद्ध करायची इच्छा आहे. वरुणानं सांगितलं, म्हणे कशाला माझ्यासारख्या गरीबाच्या नादी लागतोस? तुझी युद्धाची खुमखुमी झिरवणारा लवकरच येणार आहे. आलाय
मग लक्षात आलं त्याच्या हिरण्याक्षाला नारदाने सांगितलं तर भगवान येतील तुला मारतील. वरुण म्हणतात तुझी युद्धाची खुमखुमी झिरवणारा आलाय. कदाचित भगवान अवतीर्ण तर झाले नसतील, माझ्या पृथ्वीचा उद्धार करण्याकरता रसातळाला तर गेले नसतील असा विचार करून हिरण्याक्ष पृथ्वीकडे निघाला. भगवान गेलेच होते वरुण वराह रूपातले. रसातळाला जाऊन पृथ्वी धाढेवर धारण करून भगवान निघालेले. रस्त्यामध्ये हिरण्याक्षाची वरुणाची त्या वराहाची आणि हिरण्याक्षाची गाठ पडली. वराह भगवंताला पाहिल्याबरोबर हिरण्याक्ष वाकडं बोलला, काय डुकरा. शब्द वाकडा गेला. भगवंताने सांगितलं वाकडा शब्द गेला की भांडण सुरूच आहे. हो काय डुकरा म्हणल्याबरोबर देवाने त्याला काय सांगावं. देवाने सांगितलं हो बरोबर आहे तुझं म्हणणं, मी डुक्करच आहे, पण तुझ्यासारख्या कुत्र्याला फाडायलाच डुक्कर झालो रे, तू कुत्रा. भांडण झालं, युद्ध झालं. युद्धामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं युद्ध होता होता शेवटी हिरण्याक्षाच्या कानावर भगवंताचा मुष्टीप्रहार बसल्याबरोबर हिरण्याक्ष मेला. योग्याला प्राप्त होणार नाही अशा गतीला प्राप्त झाला. त्यानं रसातळाला नेलेल्या पृथ्वीचा जसा भगवंतानी उद्धार केला तशाच पद्धतीनं ब्रह्मदेवाने पृथ्वीचा उद्धार करून ही पृथ्वी स्वयंभू मनूला आणून दिली. अशी संगती लावावी लागते. ब्रह्मदेवाने आणून दिले. ब्रह्मदेवाने वेगळ्या वेगळ्या प्रकारची सृष्टी रचायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाच्या सृष्टी विस्तारामध्ये स्वयंभू मनूची मैथुनी सृष्टी सुरू झाली. स्वयंभू मनूला 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. प्रियव्रत, उत्तानपाद 2 मुलं, देवहूती, आकुती, प्रसूती 3 कन्या. देवहूतीच्या संबंधानं विचार सुरू झाला. देवहूती तारुण्यात आली. तिचं लग्न करण्याचा विचार मनामध्ये येऊ लागला. इकडं काय झालं होतं, कर्दम नावाचे ऋषी ब्रह्मदेवाने आपल्या सावलीतून निर्माण केले. ते अवयवातून ऋषी निर्माण करणं झालं ना, त्याच्या छाया हा कर्दमो जन्मे, छायेतून कर्दमाना जन्म दिला होता. ते कर्दम ऋषी, त्यांना ब्रह्मदेवानं सृष्टी विस्तार करायला सांगितलं. सृष्टी विस्तार म्हणजे काय, लगे लगन पोरं निर्माण करणं नाही. त्याच्याकरता दिव्य सामर्थ्य संपादन करण्याकरता अगोदर तपस्या करीत असत हे महात्मे. 10,000 वर्षपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर राहून या कर्दमाने तप केलं. भगवान प्रगट झाले, महाविष्णू दर्शन दिलं. देवाने सांगितलं कर्दमाच्या करता म्हणून देव जेव्हा प्रगट झाले सरस्वतीच्या त्या तीरावर, तेव्हा तिथं डोळ्यातून देवाच्या 2 आनंदाश्रू पडले. ते सरोवर झालं बिंदू सरोवर. भगवंताने कर्दमाना सांगितलं इथंच राहा, लवकरच स्वयंभू म्हणून येतील, त्यांची देवहूती कन्या तुम्हाला समर्पण करतील, तिच्याशी लग्न करा. तुमच्या संसारात तुमच्या पोटी मी अवतार धारण करून जगाला सांख्य तत्वज्ञान सांगेन, भक्ती प्रचार करीन. देवाने सांगितलं. हे कर्दम ऋषी वाट पाहत बसले. स्वयंभू म्हणून आपल्या कन्येच्या विवाह करता म्हणून तिला रथात घेऊन वर शोधना करता निघाले. इकडं तिकडं फिरता फिरता स्वयंभू म्हणू कर्दमांच्या आश्रमात आले. कर्दमाच्या आश्रमात आल्यानंतर त्यांच्याशी बोलणं सुरू झालं. बोलता बोलता विचारलं कुणीकडे आले राजे. आलो म्हणे तुमच्याकडं, काय चालू आहे. माझ्या मुलीकरता वर संशोधन. कर्दमाने असं बोलणं, कर्दमाशी बोलता बोलता स्वयंभू म्हणून सांगितलं म्हणजे तुमचे लग्न व्हायचे महात्मान. हो. करणार आहात ना. हो. माझी कन्या उपवर आहे. हो. माझ्या कन्येसाठी तुम्हीच वर म्हणून मला बरे दिसता. ठीक आहे म्हणे, आपण स्वीकाराल माझी कन्या. कर्दमाने सांगितलं माझं एक ठरलंय का, एक मुलगा झाला की मी संसार करणार नाही. जर तुझ्या मुलीला हे मान्य असेल तर मी लग्न करायला तयार आहे, नाहीतर काही नाही. मग स्वयंभू म्हणून आपल्या कन्येला विचारलं म्हणे असं असं त्यांचं म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं. ते म्हणायला लागली काय हरकत नाही. पुरे कच्ची पुत्र माय पोटी, नामस्मरणे उद्धरी कुळे कोटी, एकेनापि सुपुत्रेण सिंही स्वपिती निर्भयम. एक मुलगा पुरे. ते मला आता शब्द लक्षात नाहीत, पण कन्यादान करताना जे मंत्र म्हणायचे आहेत त्या मंत्रामध्ये सुद्धा मी, तो बाप म्हणतो मुलीचा, त्या नवरदेवाला सांगतो मी तुला ही माझी मुलगी एक मुलगा निर्माण करण्याकरता देतो आहे. एक वचन आहे तिथं, एक वचन आहे. पुरे एकच पुत्र, एवढाच भाव आहे त्याच्यातला. एकच मुलगा ठीक आहे. देवहूतीनं मान्य केलं, कर्दमांनी मान्यता दिली. स्वयंभू म्हणून कन्या समर्पण केली. मुलीला पतीच्या सेवेचा बोध केला. तो राजकन्यास पोरी.
ऋषीच्या आश्रमात तुला त्यागाचं जीवन जगावं लागणार आहे. मान्य बाबा. सेवा करायला लागली. कर्दम देवहूती दोघाचा संसार चालू. कर्दम तपस्येतच आहेत. एका दिवशी कर्दमाने देवहूतीच्या शरीराकडे पाहिलं तर गलितगात्र झालेली दिसली. तिला त्यांनी सांगितलं म्हणे, देवहूती अगं तुला संतान द्यायचं मी कबूल केलं होतं, पण शरीर किती क्षीण झालंय म्हणे, तुझं संतान जननाला सुद्धा समर्थ राहिलं नाही. एक काम कर, हे बिंदू सरोवर आहे, देवाच्या आनंदाच्या अश्रू याच्यात पडलेत, स्नान कर बरं याच्यात. सरोवरात ती बुडून बाहेर आली आणि बाहेर येताना त्याच्याबरोबर 1000 दासी सरोवरातूनच प्रगट झाल्या आणि हिचं शरीर नवतारुण्यानं युक्त झालं. मीच आहे का कोण आहे तिचं तिला कळेना. तोपर्यंत कर्दमाने एक विमानासारखं घर निर्माण केलं. त्या घरामध्ये राहून संचार करत करत आकाशमार्गानं नाना रमणीय स्थानाचं दर्शन घेत 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 कर्दमाचा संसार झाला. त्या कर्दमाच्या संसारात देवहूतीच्या पोटी 9 पोरी झाल्या. 9 मुली झाल्याच्या नंतर एका दिवशी कर्दमांचं वैराग्य जाग झालं आणि त्यांनी सांगितलं देवहूतीला, देवहूती मी तुला बोललो होतो मी संसार, एक मुलगा झाल्यावर संसार सोडणार, पण 9 कन्या झाल्या, आता संसार सोडायची इच्छा झाली, जाऊ मी? ती म्हणायला लागली, महाराज काय करू म्हणे. साहम भगवतो नूनम वंचिता मायया दृढम यत्वाम विमुक्तिदम प्राप्य नमुमुक्षेय बंधनात. काय करू म्हणे महाराज, तुमच्यासारखा मोक्ष देण्याच्या कामात समर्थ नवरा भेटून मला संसाराची इच्छा झाली, मायेनं मला मोह केला हो. एक काम करा, काय, एक मुलगा देतो म्हणाला होता, तोपर्यंत थांबा. कर्दमाने मान्य केलं. तुला एक संतती, एक मुलगा होईपर्यंत राहतो म्हणालो होतो. त्यांना लक्षात आलं देव आपल्या पोटी येणार आहेत. 9 कन्ये नंतर भगवान, याचा अर्थ काय, नवविधा भक्ती नंतर भगवंताचा अवतार आहे हो. उगीच पोरी झाल्या मग एक पोरग झालं की लगे भगवंताचा अवतार झाला असं नसतं. 9 पोरी म्हणजे नवविधा भक्ती पाहिजेत, मग भगवंताचा अवतार. कर्दमाने संसार केला. कर्दमाच्या पोटी भगवंताचा अवतार झाला. परमात्म्याचं दर्शन घेऊन ब्रह्मदेवानं सांगितलं की हा भगवंताचा अवतार आहे. आणि कर्दमाना ब्रह्मदेव समजावून सांगायला लागले, या 9 कन्या आहेत ना, यांची लग्न कर. कला दिली मरीचीला, अनसूया दिली अत्रीला, श्रद्धा दिली अंगिरा ऋषीला. 9 कन्याची लग्न 9 ऋषींशी करून टाकली. एका ऋषी निवांत बोलत बसले असताना कर्दम आपल्या चिरंजीवाला भगवंताला बोलायला लागले, म्हणे देवा माझी एक इच्छा आहे, काय, संन्यास घ्यावा म्हणतो. घ्या ना बाबा, निवृत्ती धर्माचं मीच सांगितलेल्या निवृत्ती धर्माच्या सेवनाकरता तुम्हाला संन्यासाची इच्छा, जा आत्मचिंतन करा, कल्याण साधा, जा, आईची काळजी करू नका, तिला ज्ञान द्यायचं काम मी करतो. कर्दमाने सांगितलं, हे देवाने सांगितलं, कर्दमाने ऐकलं, कर्दमाने संसाराचा त्याग केला. कर्दम निघून गेले आणि देवहूतीनं मग एका दिवशी उच्च आसनावर आपल्या चिरंजीवाला भगवंताला बसवलं आणि भगवंताला नमस्कार करून ती बोलायला लागली, निर्विण्णा नितराम भूमन असदिंद्रिय दर्शनात. आजपर्यंत विषयाचे भोग देऊन 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 मी कंटाळून गेले म्हणे देवा इंद्रियांना. काय करू सांगा, भोग देण्यानं न भोगात राग शांती. भोगाने कधीही अंतःकरणातली विषयाची आशा शांत होत नाही. भोगी काम वाढे, इंद्रिय इंधने आगीसी हाकाक चढे. हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. शांत होतच नाही म्हणे. मग काय करावं लागतं, इंद्रियाचं दमन केल्याशिवाय इंद्रियाच्या ठिकाणची विषयाशा शांत होत नाही. आईला समजावून सांगितलं देवाने, कपिलाचार्याने. काय आहे, एक उदाहरण सांगत असत आमचे गुरुजी. काय झालं म्हणे, एका राजाच्याकडे एक शेळीचं पिल्लू होतं. राजा लोक असे काहीतरी नाद असतात, पोपटच पाळ, कुत्रच पाळ, शेळीच पाळ. त्या राजाने एक शेळीचं पिलू सांभाळ आणि त्या शेळीच्या पिलाचं राजाला प्रेम असल्यामुळे राजानं असं जाहीर केलं की माझ्या शेळीच्या पिराला ज्यानं पोटभर चारून आणलं त्याला मी बक्षीस देईन, जर पोट भरलं नसलं तर त्याला प्राणदंड देईन. कोणी यायचा, चारून आणलं की आपल्याला मोठं बक्षीस मिळणार आहे म्हणून कोणी यायचं, चारायला न्यायचा, दिवसभर चारायचा. आणि घरी आल्याच्या नंतर राजानं काय करायचं, चारलं का, चारलं, पोट भरलं का, भरलं, चारा टाक बरं तिच्या समोर. ते शेळीचा स्वभावच आहे, गवत टाकलं की ते मुलमुल मुलमुल पुन्हा खायला सुरूच आहे.
ते शेळीनं काडीला तोंड लावलं गवताच्या की राजानं म्हणावं बघ पोट भरलं असतं तर खाल्लं असतं का? ज्या अर्थी खाते त्या अर्थी पोट भरलं नाही, मारायला प्राणदंड. अनेक मरायला लागले. एका दिवशी एक महात्मा आला, म्हणलं राजा तुझी शेळी मीच चारून आणतो. रानात नेलं ते शेळीचं पिलू आणि हातात एक मोठं लाकूड नेलं चांगलं मजबूत. ते शेळीच्या पिलानं गवताला तोंड लावलं की थोबाडावर मारायचं. दिवसभर मारून 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 त्याचं तोंड सुजवून टाकलं असं थोबाड त्या शेळीच्या पिलाचं. आणि संध्याकाळी एक काडी खाऊ न देता संध्याकाळी राजाकडे परत आणलं महात्म्यानं. सांगितलं म्हणे राजा चारून आणले शेळीला. चारलं चारलं, पोट भरलं भरलं. कशावरून? गवत टाकून बघ ना तू रोजच्या सारखा. त्यानं गवत टाकल्याबरोबर हा महात्मा लाकूड हलवतच बसला समोर. कुठली गवत खाते शेळी? गुरुजी या उदाहरणातून सांगत असत शेळीचं तोंड मारून सुजवल्याशिवाय शेळीचं गवत खाणं बंद होत नाही. त्या पद्धतीनं मनाला विवेकाचे कोरडे मारल्याशिवाय मन विषयापासून उपराम होत नाही. गवत देऊन देऊन शेळी गवत खायचं थांबत नाही. विषय देऊन देऊन मन विषय भोगायचं थांबत नाही. विषयापासून बाजूला केलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं मग कर्दमाला कपिलाचार्याने आपल्या मातेला उपदेश केला. कपिलाचार्याने केलेला सगळा उपदेश तात्या नेहमी सांगतात. आता आपल्याला काही लांब लचक वेळ नसल्यामुळं तसं तर आता 6 वाजत आलेत, 6:30 पर्यंत अजून बरंच पुढे जावं असा विचार असल्यामुळं कर्दमाने मातेला उपदेश केला. त्याच्यात सांख्याचं तत्वज्ञान सांगितलं. एवढंच सांगतो. प्रकृती पुरुषाच्या विवेकानं मोक्ष असतो हे सांगितलं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा अष्टांग योगाचा भक्ती प्रचुर विधी समजावून सांगितला. भगवंताच्या चरणाचं ध्यान करावं. संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोरुह लांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नखचक्रवालम ज्योत्स्नाभिराहत महदहृदयांधकारम. अनेक सुचिन्हांनी युक्त असलेल्या भगवंताच्या चरणाचं ध्यान माणसांनी करावं. परमात्म्याची भक्ती करावी. घरात आणि देहातच मनुष्य आसक्त होऊन राहिला तर त्याची दुर्गती होते. हे सगळं मातेला आपल्या कपिलाचार्य समजावून सांगत होते. अखंड भगवंताच्या भक्तीशिवाय कल्याण नाही. धूम्रमार्ग अर्चिरादी मार्ग या मार्गाने जाणाऱ्या अनेक साधकांच्या गतीचं वर्णन करता करता सर्वात भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे. आणि या भक्तिमार्गानं जाऊन तत्वज्ञान मिळवणाऱ्या माणसाचं विशेष महत्व आहे. हे बोलता बोलता कपिलाचार्याने मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा ब्रह्मतेजाने संपन्न दिसला. आपल्या मातेला ज्ञान झालं. कपिलाचार्याला लक्षात आलं. कपिलाचार्याने आईला विचारलं. तिनेही ब्रह्मप्राप्ती झाल्याचं सांगितलं. आणि मग त्याने सांगितलं आणि आई तुझं काम झालं. मी ज्या कामासाठी म्हणून अवतीर्ण झालो, तुला ज्ञान सांगावं म्हणून माझा अवतार, माझं काम झालं. आता मला इथे राहायचं कारण नाही. मी घराचा त्याग करतो. मी निघालो. एवढं आईनं ऐकलं. मात्र मुलगा निघाला. भगवंताचा अवतार असलेला आपला मुलगा निघाला. पती पूर्वीच निघून गेलेला, वैभवाचं घर टाकून गेलेला आपला मुलगा तत्वज्ञान सांगणारा तोही आता निघाला. आपल्याला ज्ञान झालं खरंय, पण तरी काही नात्याचे संबंध विसरता येतच नाहीत. काही संबंध विसरता येतच नाहीत. बघा तुम्ही निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव महाराज या सगळ्या महात्म्यांचं बघा ना. ज्ञानोबारायच्या समाधी काळात त्यांची काय अवस्था आहे. निवृत्तीनाथांना कळत नाही का हो? ज्ञान नाही का त्यांना? निश्चित आहे. पण ज्ञानोबाराय समाधीला निघाले म्हणल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांची काय अवस्था झाली. निवृत्तीने हा तुतरिला वदना, बाहा निधाना त्यागी येले. ज्ञानोबाराय समाधीला निघताना निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर उभे राहिले. दर्शन घेतलं. गुरु महाराजांचं स्तवन केलं. गुरु महाराजांशी बोलायला लागले. इतक्यात गुरु महाराजांचा कंठ दाटून आला. हात उतरिला वदना, तोंडावरून हात फिरवला. आम्हाला सोडून चाललास ज्ञानोबा. बाहा निधाना त्यागी येले. सगळ्या संत मंडळीकडे भगवंताकडे बघून निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायच्या संबंधानं सांगायला लागले. अवज्ञा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. माझ्या ज्ञानोबानं कधी अवज्ञा केली नाही. काय आहे?
ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले त्यावेळेला सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा म्हणते धरा धरा निवृत्तीसे. काय केवढीही मोठी अवस्था प्राप्त झालेली असली तरी शेवटी थोडेसे अंतःकरणपूर्वक धारण केलेले जे संबंध आहेत ते तेवढ्या प्रसंगापुरते का होईना माणसाला त्याचं स्मरण होतच होतं. तसं कपिलाचार्य निघाले. देवहूतीला दुःख झालं. किंचित चकार वदनम पुत्र विश्लेषणातुरा. पोराच्या विरहाच्या भावनेनं त्यानं तोंड बारीक केलं. वाईट वाटलं. कपिलाचार्याने आईची समजूत घातली. निघून गेले. गंगासागर संगमामध्ये कपिलाचार्याला समुद्रानं स्थान दिलं. तिथं ते सिद्धांनी सेवित होऊन राहिले. इकडं देवहूती वैभवानं भरलेल्या त्या विमानासारख्या घरामध्ये राहिली. तत्वचिंतन करायला लागली. भगवत भक्तीत मन तिनं गुंतवलं. भगवत भक्तीचा द्रव अंतःकरणाला तिच्या प्राप्त झालेला. कोणत्याही विषयाचा संग तिच्या अंतःकरणाला बाधला नाही. अशा अवस्थेमध्ये प्रारब्ध संपल्याच्या नंतर देवहूतीचं शरीर तिच्या अंतःकरणाला भक्तीचा द्रव प्राप्त झालेला असल्यामुळं अंतःकरणाची अवस्था शरीराची होऊन देवहूतीच्या शरीराचा द्रव होऊन त्याची नदी झाली. अशी भगवंताचा अवतार आणि भगवंताने सांगितलेली ज्ञानलीला सांगणारा तृतीय स्कंद इथं पूर्ण होतो. चौथ्या स्कंदाची कथा चटकन बघू. थोडं भजन करा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. उवाच मनोस्तु शतरूपायां तिस्रः कन्याश्च जज्ञिरे कृतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः. चौथ्या स्कंदाला पण प्रारंभ करतो. तिथे विसर्ग आहे. विसर्ग म्हणजे काय? विविध सृष्टी, वैविध्यात्मक सृष्टीचं रूप, विशेष सृष्टीचं रूप, स्थूल सृष्टी, कार्यसृष्टी, नामरूपात्मक सृष्टी, ही सगळी इथं विस्तारानं सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. इथं काय आहे? वैविध्यात्मक सृष्टी कशाकरता निर्माण झाली याचा विचार वेदांतात असा आहे. जीवाला चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध करून देण्याकरता ही विविध सृष्टी लागते. धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून 4 पुरुषार्थाची कथा या स्कंदामध्ये आहे. पहिल्या 7 अध्यायामध्ये धर्माची कथा, पुढच्या 5 अध्यायामध्ये अर्थाची कथा, पुढच्या 11 अध्यायामध्ये कामाची कथा आणि शेवटच्या 8 अध्यायामध्ये मोक्षाची कथा, असा हा स्कंद आहे. 7 अध्यायात धर्म का? तर धर्माला सप्ततंतू म्हणतात. यज्ञाला सप्ततंतू, यज्ञरूप धर्म प्रथम आहे, त्याला सप्ततंतू म्हणतात. यज्ञामध्ये सप्त संस्था असतात. सप्तपाक संस्था, सप्तहविस संस्था,
साताचं महत्व यज्ञाधिक धर्मामध्ये विशेष असल्यामुळे 7 अध्यायातून धर्म, अर्थ 5 अध्यायातून. कशा करता? माय बापाची कृपा, गुरुची कृपा, भगवंताची कृपा, भाग्याचं सहाय्य आणि उद्योग, या 5 गोष्टी एकत्र आल्याशिवाय अर्थ सिद्ध होत नाही. काम 11 अध्यायातून. का? कामाची राहण्याची ठिकाण 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन. मोक्ष 8 अध्यायात. कशा करता? अष्टविध प्रकृतीच्या पलीकडे जाणं म्हणजे मोक्ष आहे, आणि प्रकृती 8 प्रकारची आहे. भूमिरापो नरो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती ही अष्टधा अपरा इयम. 8 प्रकारच्या प्रकृतीतून मोक्ष, तो सांगण्याकरता म्हणून 8 अध्यायाची कथा. असं हे चिंतन आपल्याला एकंदर पाहायचं आहे. धर्माची कथा सांगायला सुरुवात झाली. स्वयंभू मनुला 3 कन्या, देवहूती, आकुती, प्रसूती. त्याच्यातली देवहूती दिली कर्दमाला, कपिलाचार्य जन्माला आले. आकुती दिली रुची ऋषीला, त्यांच्या पोटी यज्ञनारायणाचा अवतार झाला. प्रसूती नावाची कन्या दिली दक्षाला, आणि दक्षाला झाल्या 16 कन्या. त्या 16 कन्यातली एक सती, ती सती दिली भगवान शंकराला. शंकराचं आणि सतीचं लग्न झालं, संसार चालू. पुढं दक्षाला सर्व प्रजापतींच्या अध्यक्षपदावर ब्रह्मदेवाने नेमलं. दक्षाने एक यज्ञ केला. दक्षाचा त्या प्रजापतीच्या अध्यक्षपदावर दक्षाची नेमणूक झाल्याच्या नंतर एक अशी प्रजापतींची सभा भरलेली. सभेमध्ये ब्रह्मदेव आहेत, शंकर आहेत, बाकी सगळे प्रजापती बसलेत. मागून दक्ष आले. दक्षाचं येणं झाल्याबरोबर सर्व प्रजापतींनी उठून स्वागत केलं. ब्रह्मदेव शंकर दोघं उठले नाहीत. ब्रह्मदेव बाप आहेत, उठले नाहीत, काही वाटलं नाही दक्षाला. पण शंकर उठले नाहीत. माझा जावाई उठला नाही. जावाई असला तर घरी, इथं काय. वाईट वाटलं आणि दक्ष रागावला, आणि रागाच्या भरामध्ये दक्ष भगवान शंकराला नाही नाही ते बोलला. नाही नाही ते बोलला. दक्षाने शंकराला शाप देऊन टाकला, यांना यज्ञात भाग मिळणार नाही. नंदी रागावला. नंदीनं दक्षाला शाप दिला. दक्ष शंकराची निंदा करत असताना सभेमधले काही ब्राह्मण दक्षाला उत्तेजना देत होते. नंदीनं ब्राह्मणांनाही शाप दिला, सगळ्या ब्राह्मण जातीला शाप दिला. सर्व भक्षा द्विजावृत्ती धृतविद्या तपोव्रता. पहिला शाप दिला दक्षा नंदीनं सगळ्या ब्राह्मणांना, ब्राह्मण काही खातील. चालूच आहे. विद्या तप सगळं ब्राह्मणाकडे असेल, पण सगळं पोट भराय करता ब्राह्मण वापरतील. चालूच आहे. वित्त इंद्रिय देह, वित्त देहेंद्रियारामा. वित्त देह आणि इंद्रिय याच्यातच गुंतून पडतील. याचका सदा सर्व काळ भिक्षुक वृत्तीनंच ब्राह्मणाला जगावं लागेल. चालूच आहे सगळं. सगळी शापाशापी झाली. शंकराने हे सगळं पाहिलं, विमनस्क झाले, म्हणजे काय याला अर्थ. तिथून उठून गेले, कैलासात गेले. भगवान शंकराचा सतीबरोबर संसार चालू. पण सतीला दक्षाने, तुझ्या बापाने माझ्याशी असं वर्तन केलं, एका शब्दाने शंकराने सांगितलं नाही. तिची माझ्याविषयी भक्ती आहे ना, चालू द्या. संसार चालू. पुढे दक्षाने एक मोठा यज्ञ ठरवला. यज्ञाकरता सर्व देवांना निमंत्रण दिली. शंकराला निमंत्रण नाही. कैलासावरून जेव्हा सगळी देवांची विमानं दक्षाच्या यज्ञाकडे निघाली, तेव्हा सतीनं विचारलं एक विमान थांबून, कुठं चालला? तुला माहित नाही सती? नाही. तुझ्या बापाच्या घरीच यज्ञ आहे. असं? होय. सतीनं विचार केला यज्ञाला जायचंय, पण नवऱ्याला सांगावं कसं. भगवान शंकर बसलेले, शंकराच्या जवळ येऊन बसलेले, म्हणायला लागले, देवा एक ऐकलं का हो? काय? तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे म्हणे, माझ्या बापाच्या घरी नाही, तुमच्या सासऱ्याच्या. त्याचं नातं जोडल्यावर तो जाऊ देईल ही भावना. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ असेल म्हणे, यज्ञाला जायचंय, जाता येत नाही म्हणे. का? आपल्याला निमंत्रण नाही. देवा निमंत्रण नसताना काही ठिकाणी जाता येतं ना, जाता येतं. पण काय देवा, त्यांचं आपलं प्रेम असेल तर. सगळं शांत बोलणं चालू आहे शंकराचं. सती लक्षात आलं काहीतरी बिघडलंय. काय झालं देवा? काय नाही म्हणे सती, असं पूर्वी झालं होतं. सगळा प्रसंग सांगितलं. सती म्हणायला लागली, ठीक आहे देवा, तुमचं चुकलं, मग तुम्ही उठायला पाहिजे होतं, का उठला नाही? ठीक आहे. सतीनं सांगितलं, देवा जायचंय. जाऊ नको सती.
माझ्याविषयी शंकराला प्रेम त्या दक्षाला प्रेम राहिलं नाही, आणि तू माझी आहेस म्हणून तुझ्याबद्दलही आता प्रेम राहिलं नाही, म्हणून निमंत्रण नाही, जायचं नाही. शंकर नको म्हणत होते, पण सतीच्या मनाची घालमेल, जावं वाटायला लागलं. कशा करता जायचं, तर बहिणी भेटतील, मावश्या भेटतील, विचार हाच आहे. गावात सप्ताह असला की बायकाला यावं वाटतं. कशा करता, सप्ताह करता की सगळे भेटतील म्हणून. सगळे भेटतील असं वाटायला लागलं, जावं वाटायला लागलं. पण शंकराला सांगायचं कसं, घरात जाणं बाहेर येणं अशी तिची घालमेल जेव्हा शंकराने पाहिले, शंकर शांत. लक्षात घेतलं शंकराने, राहिली चिंता करून मरेल, गेली अपमान होऊन मरेल, सतीचं मरण अटळ आहे, काय करावं. शांत राहिले शंकर. सतीने शेवटी येऊन भगवान शंकरांना सांगितलं, म्हणे देवा जायचंय म्हणे. ठीक आहे, शिवगण सिद्ध करून दिले, नंदीवर आरूढ केलं, सतीला पाठवून दिलं. सती यज्ञ मंडपात आली. दक्ष तिच्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही. ही अवस्था पाहिल्याच्या नंतर सती रागावली, यज्ञ मंडपात बसली. दक्षाला नाही नाही ते बोलले. दक्षाने शंकरावर घेतलेल्या आक्षेपांचं निराकरण केलं, योगाग्नी निर्माण केला आणि शरीर नष्ट करून टाकलं. शिवगण रागावले, यज्ञाचा विध्वंस मांडला. भगवान शंकरांना नारदाने जाऊन सतीच्या मरणाची वार्ता सांगितली. ते रागावले, जटा आपटली, त्याच्यातून वीरभद्र निर्माण केला. वीरभद्र यज्ञाच्या विध्वंसा करता आले. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस त्यांनी केला. दक्षाचं मुंडकं कापलं, ते जाळून टाकलं अग्निकुंडामध्ये. यज्ञाचा विध्वंस होताना सगळे देव भगवान शंकराकडे गेले आणि शंकराला म्हणायला लागले, देवा काही झालं तरी हा यज्ञ आहे, धर्म आहे, याचा विध्वंस होणं योग्य नाही. मग शेवटी शंकराने व्यवस्था दिली. दक्षाला बोकडाचं मुख लावा म्हणून सांगितलं, दक्षाला बस्तमुख केलं, यज्ञ संपूर्ण करून घेतला. असा शंकरासारख्या देवाच्या अनास्थेनं प्रवृत्त होणारा धर्मकार्याचा भाग म्हणजे धर्म नसून देवाच्या विषयी आस्था बाळगून केलेला धर्माचा अनुष्ठानाचा भाग म्हणजे धर्म आहे, शिकवणारा 7 अध्यायाचा धर्माचा भाग आहे. त्याच्यापुढे अर्थ पुरुषार्थ सांगण्याकरता ध्रुवाची कथा येते. उत्तानपाद राजे, स्वयंभू मनुची चिरंजीव, त्यांना 2 बायका, सुरुची सुनीती. सुनीतीच्या पोटी निर्माण झालेला ध्रुव, सुरुचीच्या पोटी निर्माण झालेला उत्तम. 2 बायकाचा संसार. पण सुनीती नावडती, सुरुची आवडती. ध्रुवाची आई नावडती असल्यामुळे गावाच्या बाहेर तिला ठेवलेलं. अशा अवस्थेमध्ये एका दिवशी ध्रुव बाळ खेळायला गेला आणि मुलात चर्चा सुरू झाली वडिलाची. तुझे वडील कोण, तुझे वडील कोण विचारणं सुरू झालं. ध्रुवाला विचारलं, तुझे वडील? ध्रुव म्हणला, नाही वडील नाहीत. नाहीत म्हणजे गावाला गेले असतील. नाहीतच म्हणलं. मेले असतील. नाही म्हणलं, नाहीतच वडील. वडील नाहीत म्हणल्यानंतर मुलं ध्रुवाला हसली. ध्रुवाला वाईट वाटलं. ध्रुव घरी आला, आपल्या आईला विचारलं. आई म्हणे, मला बाबा आहेत. आहेत. कोण आहेत? जगाचा मालक आहे तुझा बाप. कोण? उत्तानपाद राजे. कुठे राहतात? राजवाड्यात. आई जाऊन भेटू बाबाला. भेट म्हणे. ध्रुवाला पाठवलं. ध्रुव गेला. उत्तानपाद राजाने ध्रुवाला उचलून घेण्याकरता हात पुढं केल्यानं सुरुचीनं म्हणजे दुसऱ्या सावत्राईनं ध्रुवाच्या पाहिलं. ती म्हणायला लागली, बाळा थांब, त्या मांडीवर बसायचा तुझा अधिकार नाही. तुला त्या मांडीवर बसायचं असलं तर तपश्चर्या करावी लागेल, देवाला प्रसन्न करून घ्यावं लागेल, देवाला वरदान मागावं लागेल, माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तर त्या मांडीवर बसता येतं, नाही तर त्या मांडीवर बसता येत नाही. ध्रुवाला वाईट वाटलं. ध्रुव घरी आला, आईच्या गळ्या पडून रडला. आई आणि ध्रुव बराच वेळ रडल्याच्या नंतर ध्रुवाच्या आईनं केवढी सात्विक वृत्ती होती सुनीतीची बघा. तिनं त्याला समजावून सांगितलं. म्हणले, बाळा तुझी सावत्र आई तुझ्याविषयी मत्सरानं जरी बोलली तरी बोलली ते योग्य बोलली. तप कर म्हणाली, चांगलं सांगितलं. देव भेटून घे म्हणाली, चांगलं सांगितलं. देवाला वरदान माग म्हणाली, चांगलं सांगितलं तिनं. जा बाळा तप कर, आपल्याला देवाशिवाय कोणी नाही. देवाला मागून घे, तुला जे पाहिजे ते देवाला मागून घे, देवाशिवाय कोणी देणार नाही. कुठं राहतो देव? अरण्यात. 5 वर्षाचं पोरग अरण्याच्याकडं निघालं. मातेच्या आज्ञेनुसार रस्त्यानं जाताना नारदाने दर्शन दिलं. नारदाने विचारलं, कोण बाळ? मी ध्रुव. कोणाचा मुलगा? उत्तानपदाचा. कुठं? अरण्यात चाललो. कशा करता? देवाच्या भेटी करता. देव अरण्यात राहतो. कोणी सांगितलं? माझ्या आईनं सांगितलं. बाळा तिकडं श्वापद सुद्धा राहतात. भीती नाही म्हणे मला. ध्रुवाचा दृढ निश्चय पाहिला. ध्रुवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि नारदाने त्याला द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं, इथून जवळ मधुवन आहे यमुना तीरावर, तिथं जाऊन राहा, गुहा पहा, गुहेत राहा, रोज यमुना स्नान कर, वालुकीची मूर्ती करून पूजा कर, नैवेद्य समर्पण कर
आपल्या गुहेत येऊन राहा, मर्यादित आहार स्वीकार, भगवंताच्या मी तुला आता उपदेश दिलेल्या या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश जप कर, भगवंताचा साक्षात्कार होईल. नारदाची आज्ञा घेऊन नारदाला प्रदक्षिणा करून ध्रुव मधुवनात आला, गुहा शोधली, गुहेमध्ये राहायला लागला. रोज यमुना स्नान, देवाची पूजा, आहार मात्र अतिशय मर्यादित घेऊन ध्रुवानं तप सुरू केलं. पहिल्या महिन्यात 3-3 दिवसानंतर एक कवट किंवा बोर खावं, दुसऱ्या महिन्यामध्ये 6-6 दिवसानंतर झाडाची गळून पडलेली पानं खावी, तिसऱ्या महिन्यामध्ये 9-9 दिवसानंतर घुटभर पाणी प्यावं, चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसानंतर एकदा श्वास घ्यावा. एवढं कठोर तप करूनही देव भेटत नाही म्हणल्यावर ध्रुवानी 5व्या महिन्यात निर्णय घेतला, श्वास घेतो, बंद करतो, देव भेटेपर्यंत श्वास सोडतच नाही. आणि ध्रुवाचा हा दृढ निश्चय आहे. त्याच्यामुळे ध्रुवाला आत्तापर्यंत तपश्चर्येनं प्राप्त झालेली विश्वात्मकता, त्याच्यानं परिणाम असा झाला, ध्रुवानी प्राण कोंडला आणि ब्रह्मांडाचा प्राण निरोध व्हायला लागला. मग सगळे देव भगवंताकडे शरण गेले, देवाला म्हणायला लागले, तुमचा कोणी भक्त श्वास अडवून बसलाय, त्याच्याकडे जाऊन त्याला दर्शन देऊन श्वास सोडायला सांगा. भगवान निघाले, मधुवनात आले. अनेक गुहा मधुवनात होत्या, गोड चिंतन संतांनी केली आहेत. एक एक गुहामध्ये एक एक साधू बसलेला, प्रत्येक साधूकडे देवानी वाकून बघावं गुहेत आणि इथं ध्रुव आहे का हो म्हणून विचारावं. म्हणजे काय, प्रत्येक साधूला दर्शन द्यायचं होतं आणि सगळ्याला सुचवायचं होतं, ध्रुवामुळं तुमचा भाग्योदय झालाय. तुम्हाला दर्शन होतंय पण ध्रुवामुळं होतंय, मी ध्रुवाला शोधायला आलो. शेवटी ध्रुवाच्या गुहेत भगवान आले, ध्रुवासमोर उभे राहिले, ध्रुवानं डोळे मिटलेले, ध्यानात भगवंताचं रूप. देवाने विचार केला, याच्यासमोर किती वेळ उभा राहिलं तरी हा डोळे उघडणार नाही, हृदयातलं रूप काढून घेतलं पाहिजे. त्याच्या हृदयातलं रूप अंतर्धान केलं ना, माझा प्रभू गेला कुठं म्हणून ध्रुवाने डोळे उघडले. समोर भगवान बघितले, ध्रुवानं दर्शन घेतलं, देवाचं स्तवन करण्याचा विचार आला, वाणी फुटेना. भगवंताने मग त्याच्या कपोलाला, गालाला शंखाचा स्पर्श केला. मधुवनी ऐसे केले जे कपोल शंखे शिवतले, आणि वेदाची हिमती ठेले ते लागला बोलो. सर्व इंद्रियांना संजीवन प्राप्त होऊन ध्रुव बोलायला लागला. बोलताना ध्रुवाने भगवंताला सांगितलं, देवा एवढी माझ्यासारखी कठोर परीक्षा अन्य भक्ताची घेऊ नका. भगवंताने ध्रुवाला सांगितलं, ध्रुवा इथून परत जा, घरी जा, 36,000 वर्ष तुझं राज्यभोगाचं प्रारब्ध आहे, त्यानंतर तुला आढळ पदाला मी बोलावून घेतो. तो वनाला याची लागी जे वैसावी पितयाची उत्संगी, तो चंद्र सूर्या परिसजगी श्लाघ्य केला. ध्रुवाला भगवंताने सांगितलं, जा. ध्रुव निघाला. अरण्यातून ध्रुव आपल्या घराकडे निघालेला असताना उत्तानपाद राजाला निरोप मिळाला. उत्तानपाद राजाने ध्रुवाच्या स्वागताची तयारी केली, गाव सजवलं, गावाच्या बाहेर हत्ती सजवून सगळी मिरवणूक घेऊन उत्तानपाद राजे आले. ध्रुव आला, पित्याला नमस्कार, पहिल्यांदा सावत्र मातेला, त्याच्यानंतर नमस्कार. सुरूची बाजूलाच उभी होती. माझ्या बोलण्यानं पोरग गेलं, सवतीचं जरी असलं तरी पोरग माझ्या बोलण्यानं गेलं. आज पोरग भगवंताचा साक्षात्कार घेऊन यायला लागलाय, काय भाग्य आहे. विनाकारण मी बोलले, त्याला वाईट वाटत होतं. उभी होती ध्रुवाच्या स्वागताकरता. ध्रुवाने त्याला नमस्कार केल्याबरोबर त्यानं आशीर्वाद दिला, चिरंजीव हो बाळा. सख्या आईला ध्रुवानं नमस्कार केला, तिला पान्हा फुटला, उत्तमाला आलिंगन दिलं. मग ध्रुवाला हत्तीवर बसवून उत्तानपाद राजाने नगरात आणलं. ध्रुवाला राज्यावर बसवलं. ध्रुवाचा संसार सुरू झाला. इकडं हा उत्तम एका दिवशी अरण्यात गेलेला असताना यक्षांच्या बरोबर त्याचं युद्ध झालं, त्याचा नाश झाला. तेव्हा ध्रुव यक्षांवर रागावला. कुबेराचे सेवक असलेल्या यक्षांच्या संहाराकरता म्हणून कुबेराच्या अलकापुरीवर त्यानं आक्रमण केलं. घनघोर युद्ध, अनेक यक्ष मारायला लागला. शेवटी स्वयंभू मनु तिथं प्रगट झाले. ध्रुवाला म्हणायला लागले, ध्रुवा शांत हो, अलम वत्सा तिरोषेण तमोद्वारेण पापमना. क्रोधा पाप आहे बाबा, शांत हो, शांत हो. ध्रुव शांत झाला. कुबेराने त्याला नगरात आणलं, सन्मान केला. ध्रुवाला विचारलं, म्हणे तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, म्हणे भगवत भक्ती पाहिजे. ती तर तुझ्याकडे आहेच आहे म्हणे, तेव्हा मी काय द्यायचे. ध्रुव पुढे आले, आपल्या घरी राहिले. 36,000 वर्षाचं राज्यभोगाचं ध्रुवाचं प्रारब्ध क्षीण झाल्याच्या नंतर ध्रुवाला नेण्याकरता विमान आलं. काळानियन देह माझ्या स्वाधीन करा अशी विनंती केल्यावर ध्रुवाने त्याच्या अंगीकाराकरता त्याला जवळ बोलावलं, त्याच्या मस्तकावर पाय दिला. ध्रुव विमानात आरूढ झाले. विमान निघालं आणि थोड्या वेळात ध्रुवाचा चेहरा कोमेजलेला पाहून विष्णुदूताने विचारलं, का चेहरा कोमेजला. ध्रुव म्हणायला लागला, वैकुंठाला निजधामाला निघायच्या घाईमध्ये आईला सोबत घ्यायला विसरलं म्हणे,
आणि लगेच विष्णुदूतांनी सांगितलं म्हणे काळजी करू नका ध्रुवा, समोर जाणारं विमान बघा, त्या विमानात तुमची माता आहे, ती तुमच्या आढळ पदाला जाणार आहे. असं ध्रुवाचं चरित्र अर्थ पुरुषार्था करता आलं. आणि पुढे ध्रुवाच्या वंशाची कथा जी आहे ती कामपुरुषार्थाच्या निरूपणाकरता आहे. ध्रुवाचा मुलगा वत्सर, वत्सराचा पुष्पार्ण, पुष्पार्णाचा विष्ट, विष्टाचा सर्वतेजा, सर्वतेजाचा चक्षु, चक्षुचा उल्मुख, अशी ध्रुवाची संतती आहे. आणि उल्मुखाच्या पोटी जन्माला आलेला अंगराजा, अंगराजाला संतान नव्हतं, तेव्हा संतानाकरता त्यानं यज्ञ केला. आणि त्या यज्ञातून पुढं, यज्ञातही देवता वगैरे येत नव्हत्या वगैरे वगैरे, पुढचा विचार सोडा, पण पुढं त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा वेन अतिशय दुष्ट निघाला. अंगराजाने घराचा त्याग केला मुलाची दुष्टता पाहून. आणि मग वेनाला त्याची माता सुनीता तिनं राज्यावर बसवलं. सुनीता हे मृत्यूच्या वंशातली होते. तिनं त्याला राज्यावर, आपल्या पोराला राज्यावर बसवलं. आणि वेनाने राज्यावर बसल्या बसल्या सगळ्या जगाला दौंडी देऊन सांगितलं, कोणी यज्ञ करायचा नाही, कोणी दान द्यायचं नाही, कोणी होम करायचा नाही, कोणी देवता बसवायची नाही, न यष्टव्यम न होतव्यम न दातव्यम द्विजा क्वचित. राजा हाच देव असतो, राजाचंच मंदिर बांधा, माझीच पूजा करा, माझाच होम करा, माझाच यज्ञ करा, सगळ्या जगाला तो सांगायला लागला. आणि त्याची ती दुष्ट वृत्ती पाहून सगळ्या ऋषीमुनींनी अरण्यात एकत्रित येऊन विचार केला, आपण जाऊ, त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करू. ऐकलं बरं झालं, नाहीतर मारून टाकू. ऋषी संघटितपणे राजाकडे आले, समजावायचा प्रयत्न केला. तो म्हणायला लागला, तुम्ही बालिश आहेत, राजा हाच देव असतो. तो ऐकत नाही हे पाहिल्याच्या नंतर ऋषीने सगळ्या मिळून हुंकार केला, नुसता हो असा उच्चार केला. आणि हो हे मृत्यू बीज आहे. मृत्यू बीजाचा तपस्वी ऋषींच्या मुखातून उच्चार झाल्याबरोबर वेनाचा नाश झाला. वेन मरण पावला, वेन मेला. लग्न झालं नव्हतं. ध्रुवाच्या वंशातला तो एकच तंतू, तो संपला. आता ध्रुवाचा वंश बंद पडायची वेळ. सुनीता हे मृत्यू वंशातले, तिनं काय केलं, आपल्या पोराचं प्रेत सांभाळून ठेवलं. कालांतराने ज्यांनी वेनाला नष्ट केलं त्यांना कळालं की त्याच्या मातेनं प्रेत सांभाळलंय. ऋषींनी विचार केला, ध्रुवाचा वंश जगात निर्माण होऊन टिकला पाहिजे, काहीतरी करा. आले, सुनीतेकडून ते पोराचं प्रेत मागून घेतलं, वेनाचं प्रेत मागून घेतलं, त्याचं मंथन केलं. मंथनातून एक त्याच्या शरीरातलं पाप सगळं एका पुरुषाच्या रूपानं निघालं. त्याला अरण्यात ऋषीने पाठवला. पुन्हा मंथन केलं. राजा पृथूचा आणि अर्चीचा अवतार झाला. राजा पृथू भगवंताचा अवतार. पृथू प्रगट झाले. ऋषींनी बंदी जनाकडून त्यांचं स्तवन करवलं. राजा पृथूचं राज्यशासन सुरू झाल्यानंतर एका दिवशी प्रजा पृथूच्याकडे आली आणि म्हणायला लागले, आम्हाला अन्न नाही, अन्नाची व्यवस्था करा. का? पृथ्वी देत नाही, धरणी देत नाही, देत नाही म्हणे. धरणीनं सगळी वेनाच्या दुष्ट राज्यशासन कालामध्ये सगळी वनस्पतीची बीज शरीरात लीन करून टाकली होते. अन्न देत नाही धरणी, धरणी देत नाही म्हणल्याबरोबर पृथू म्हणायला लागले, ठीक आहे बघतो धरणीकडे. धरणीवर रागावले. धरणीला माराय करता त्यांनी बाण काढल्याबरोबर ती गोरूप धारण करून राजा पृथूला शरण आली. म्हणे मला मारू नका, मुलगी म्हणून माझा स्वीकार करा. आणि मग पृथूनं मुलगी म्हणून स्वीकारली, म्हणून त्या धरणीला पुढे पृथ्वी नाव प्राप्त झालं. पृथोः इयं पृथ्वी. पृथ्वीराजाने तिला सांगितलं म्हणे जगाला अन्न दिलं पाहिजे. तिनं सांगितलं म्हणे माझ्या शरीरात मी सगळी बीज लीन केलेली आहेत, सगळं मागून तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी गोरूप धारण करून येते. एक एक वत्स आणा, एक एक पात्र आणा, वेगळं वेगळं पात्र, वेगळं वेगळं वत्स आणलं की तुम्हाला ती सगळी धार माझ्यापासून प्राप्त करून घेणं शक्य आहे. मग पृथ्वीचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दोहन झालं. सगळं अन्न जगाला मिळालं, सगळी द्रव्य जगाला मिळाली. अशी व्यवस्था झाली. या राजा पृथूनं 100 अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला. त्यांचे 99 यज्ञ झाले. 100व्या यज्ञामध्ये इंद्राने विघ्न करायला सुरुवात केली. इंद्राला माराय करता याने प्रयत्न जेव्हा सुरू केला तेव्हा भगवंताला इंद्र शरण गेले आणि भगवंतासह भगवान इंद्राला घेऊन याच्या यज्ञ मंडपात आले. पृथूलाच देवाने सांगितलं, पृथू स्वतःला क्षमा करून घ्या, क्षमापयता आत्मानम. पृथू म्हणायला लागले माझा काय अपराध, अपराध या इंद्रानं केला आणि मला तुम्ही स्वतःला क्षमा कर. पृथू तुम्ही रागावलात ना, एवढा क्रोध भगवत भक्ताला शोभत नाही, तुम्ही स्वतःला क्रोधाबद्दल क्षमा करून घ्या. आधी स्वतःला क्षमा, मग या इंद्राला क्षमा. इंद्राला क्षमा करायला सांगितले, इंद्राला पाया पडायला सांगितलं. इंद्र पाया पडायला गेला. याच्याविषयीचा क्रोध विसरा, द्वेष विसरा, पृथूला सांगितलं भगवंताने. भगवंताचं पूजन पृथूनं केलं. याच पृथूनं आपल्या प्रजाजनाला दिव्य उपदेश केला. पुढं पृथूनं
एकदा सनकादिकाचं याचं भेटणं झालं, तेव्हा सनकादिकाला यानं भक्तीचं वरदान मागितलं. सनकादिकापासून भक्तीचा उपदेश प्राप्त करून घेतला. राजा पृथून आपल्या प्रजाजनाला दिव्य उपदेश केला. आणि मग पृथ्वीराजानं आपलं सगळं राज्य मुलांच्या स्वाधीन करून एकांतात जाऊन तपस्या करून देहत्यागाचा विचार करून अरण्यवास स्वीकारला. अर्च आणि पृथ्वी अरण्यात असताना दीर्घकाल तपस्या झाली आणि एका दिवशी राजा पृथूचा देह निश्चेष्ट पडलेला अर्चीनं पाहिला, विलाप केला थोडासा आणि नवऱ्याच्या देहाची उत्तरक्रिया करत करत आपला देह सुद्धा सती म्हणून त्यानं अग्निनारायणाला समर्पण केला. असा राजा पृथूपर्यंतचा हा सगळा जो वंश विस्तार आहे ध्रुवाचा, हा काम पुरुषार्थाची कथा सांगण्याकरता येतो. आणि मोक्ष पुरुषार्थ सांगण्याकरता पुढे त्यांचाच वंश आहे. पृथ्वीच्या पोटी जन्माला आलेला विजिताश्व, विजिताश्वाचा पावक किंवा हवीरधान, त्या हवीरधानाच्या पोटी जन्माला आलेला बर्हिषद म्हणजेच प्राचीन बर्ही राजा, याची कथा मोक्षा करता येतात. प्राचीन बर्ही राजा जन्माला आला आणि त्यानं एवढे यज्ञ केले की सगळी पृथ्वी दर्भानं त्यानं झाकली होती म्हणे. म्हणजे यज्ञाकरता जेवढी जागा वापरायची आहे तेवढी जागा दर्भानं झाकून आधी पवित्र करून घ्यावी लागते. सगळी पृथ्वी यानं दर्भानं झाकली, एवढे यज्ञ केले. याच्या पोटी 10 मुलं जन्माला आली. सर्वांचं एकच नाव होतं प्राचेतस, प्रचेतागण. 10 जणाला यानं संसार वाढवा म्हणून उपदेश केला. तुम्ही जा तपस्या करा. ही 10 मुलं निघाली. अरण्याकडे निघाल्याच्या नंतर रस्त्यात त्यांना शंकराचं दर्शन झालं, रुद्राने दर्शन दिलं. त्यांना रुद्रगीताचा उपदेश केला. समुद्रात जाऊन बुडून याचा जप करा म्हणे, तुम्हाला नारायणाचं दर्शन होईल असं सांगितल्याच्या नंतर ती मुलं तपस्येला गेले. आणि इकडं नारद या प्राचीन बर्हीकडे आले आणि प्राचीन बर्हीला म्हणायला लागले, म्हणे ना काय प्राचीन बर्ही, यज्ञ किती केले? खूप केले. काय समाधान आहे का? नाही म्हणे. कर्मानं समाधान नसतं राजा. सगळे यज्ञात मारलेले त्याचे पशु जिवंत करून दाखवले आणि त्याला सांगितलं, बघ हे कसे तुझे मारायला त्याला टपून बसलेत, ते वाट पाहताय तुझी कधी एकदा तावडीत सापडतोस म्हणून. घाबरला. प्राचीन बर्हीनं विचारलं, म्हणे महाराज काय करून? मग प्राचीन बर्हीला तत्वोपदेश करण्याच्या निमित्तानं नारदानी पुरंजनोपाख्यान सांगितलं. खूप आख्यान, कल्पित कथा. एक राजा होता, त्याचा एक मित्र होता. दोघं अरण्यात गेले. त्यांना एक नगर दिसलं. त्या नगराला 9 द्वारं होती. एक नगराच्या समोर स्त्री उभी होती. तिच्या रक्षणाकरता एक 5 फणाचा नाग होता. 360 पुरुष 360 स्त्रिया तिची सेवा करत होत्या. सगळं चरित्र सांगितलं. राजा कोण? जीव. मित्र कोण? ईश्वर. रानात आले, संसारात आले. गाव दिसलं 9 द्वाराचं, देह. समोर स्त्री दिसली, बुद्धी. तिच्या रक्षणाकरता 5 फणाचा नाग, पंचवृत्ती प्राण. 360 दिवस 360 रात्री तिच्या रक्षणाकरता, बुद्धीच्या रक्षणाकरता, सेवेकरता. बुद्धीत राजा अडकला, बुद्धी जीव अडकला. तो म्हणायला लागला, माझ्याशी लग्न करशील का? तिनं सांगितलं, लग्न करीन, पण माझा असा नियम आहे, माझ्याशी लग्न करील त्यानं याच गावात 100 वर्ष राहिलं पाहिजे. म्हणजे बुद्धीचं तादात्म्य झालं की शरीरात 100 वर्ष राहणं आलं. सगळा तात्विक विचार या पुरंजनोपाख्यानातून सांगितलं. आणि कृतार्थतेकरताची सगळी साधना सांगून झाल्याच्या नंतर नारदाने त्याला सांगितलं की हेच तत्वज्ञान, याचं चिंतन करून तू कृतार्थ व्हायचं. त्याने मुलांच्या हाती राज्य सोपवलं. कपिलाचार्याच्या आश्रमाला तो तत्वचिंतना करता निघून गेला. आणि ही जी 10 मुलं तपस्या करायला गेली होती ना, समुद्रात बुडून यांचं तप चाललेलं, 1 कोट वर्ष तप झालं. भगवान प्रसन्न झाले. भगवंताने यांना आशीर्वाद दिला, तुम्ही 10 जण नाव एक. त्यामुळे तुमच्या 10 जणाच्या नावाचा जो कोणी सकाळ दुपार संध्याकाळ जप करील त्याच्याशी भावाची भांडणं होणार नाहीत. प्रचेतोभ्यो नमः एवढाच मंत्र आहे, एवढाच जपायचा. सकाळ दुपार संध्याकाळ 3-3दा जपला की भावाभावात भांडण जन्मात होत नाही. माणसाला वेळ कुठे? भांडायला आहे, जपायला नाही. त्यांना हा वर दिला आणि सांगितलं, म्हणे आता तुम्ही इथून निघा. बाहेर गेल्याच्या नंतर वृक्षांनी सांभाळलेली कंडू ऋषीची प्रमलोच्या अप्सरेपासून निर्माण झालेली एक मारिशा नावाची कन्या आहे. वृक्षांनी सांभाळल्यामुळं तिला वारक्षी म्हणतात. ती प्राप्त करून घ्या, तिच्याशी तुमचं लग्न होईल, संसार होईल, मुलगा जन्माला येईल, चांगलं होईल. जा. बाहेर पडले. वृक्षांना कन्या मागितली, त्यांनी दिली नाही. वृक्ष संहार यांनी मांडला. शेवटी मग वृक्ष शरण आले. यांना ती कन्या वारक्षी समर्पण केली. मारिशेशी यांचं लग्न झालं. 10 जणात एक भार्या.
संसार झाला आणि यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे दक्ष. म्हणजे जो दक्ष शंकराचा सासरा होता की नाही, त्या शंकरानं शिवनिंदेचं ते शरीर सोडलं आणि तिथलं सगळं ज्ञान घेऊन या प्रचेतसांच्या पोटी पुन्हा प्रगट होणं केलं. दक्ष जन्माला आला, प्रचेतागणांना नारदानी यानं उपदेश केला. प्रचेतागणाने आपल्या दक्षाच्याकडे आपली राज्याची सगळी सूत्र दिली आणि हेही तत्वचिंतनाकरता म्हणून निघून गेले. असा मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता नारदानी प्राचीन बर्हीला केलेला निर्गुण ब्रह्माचा उपदेश आणि नारदानी प्रचेतसांना केलेला सगुण ब्रह्माच्या संबंधातला उपदेश, असा सगुण साक्षात्कार निर्गुण साक्षात्कार रूपी मोक्ष सांगून चतुर्थ स्कंद पूर्ण होतो. 6:30 वाजलेत. थांबायचं का? थांबवत, उद्याला पाहू पुढची कथा. आज इथेच थांबू. ज्ञानोबरायाचं तुकाराम महाराजांचं चिंतन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.